भजे विकणारा गाड्यावर हातगाडीवर कढईमध्ये तेल टाकून प्रत्येकाला भजे प्लेटमध्ये देणारा बनला जगातला सर्वात श्रीमंत माणूस. या वाक्यामध्ये पहा किती पॉवर आहे. ही गोष्ट आहे, ही मोटिवेशनल कथा आहे रियल धीरूभाई अंबानी यांची. तर त्यांची घरची खरी आर्थिक परिस्थिती ही फार नाजूक होती. त्यामुळं त्यांना 10वीपर्यंत शिक्षण घेता आले. धीरूभाई अंबानीचे संपूर्ण नाव धीरजलाल हिरालाल अंबानी. धीरूभाई यांना धीरूभाई मिळून संपूर्ण 4 जण भावंडे होते. ते धीरूभाई अंबानी हे 3 नंबरचे होते आणि त्यांचे वडील शिक्षक होते. ते आणि परिवार हा खूप मोठा होता. 6 ते 7 माणसं परिवारामध्ये, 7 ते जवळपास 9 माणसं होते परिवारामध्ये. आजोबा आजी हे 4, त्यांचे आईवडील, एवढ्यांचं सर्वांचं भागवायचं म्हणजे आर्थिक तंगी, पैशांची चणचण खूप भासायची. आणि त्यामुळं धीरूभाई यांचं शिक्षण हे 10वीपर्यंतच झालं. 10वी नंतर त्यांनी लगेचच व्यावसायिक क्षेत्रात पदार्पण केलं. म्हणजेच छोटे मोठे काहीतरी करायचं. कुठंतरी यात्रा लागली, मेळा लागला, मेला, तर त्या यात्रेमध्ये यांनी तेल विकायचं किंवा मग एखादी गाडी टाकून भजे तळून भजे विकायचे. असे छोटे मोठे व्यवसाय ते करू लागले त्यांच्या आर्थिक तंगीमुळं. आणि तरीही पैशांची चणचण ही कमी होत नसं. शेवटी वडिलांच्या म्हणण्यानुसार त्यांनी त्यांचे मोठे बंधू रमणिकलाल यांच्याबरोबर जायचं सांगितलं यमनला. यमनला गेल्यानंतर तिथं काहीतरी तू कर, तिथं तुला काहीतरी काम भेटेल, ह्या हिशोबाने त्यांनी यमनला पाठवलं. आणि मग तिथे रमणलाल यांनी एका मोठ्या कंपनीच्या पेट्रोल पंपावर धीरूभाई यांना 300 रुपये पगार महिना पडेल याच्यावर त्यांना एका पेट्रोल पंपावर कामाला लावले. आणि ते काम धीरूभाई अंबानी हे चांगल्या हुशारीने, चालाखीने व्यवस्थित काम शिकले. आणि नंतर त्याच पेट्रोल पंपाच्या जी कंपनी होती त्या कंपनीवर त्यांना मोठं मॅनेजरचं पद भेटलं. एक मॅनेजर म्हणून ठेवण्यात आलं त्यांचं व्यवस्थित काम आणि हुशारी पाहून. नंतर त्यांनी हळूहळू मुंबईमध्ये शिफ्ट होऊन एका किरायाने रूम केली आणि छोट्याशा किरायाच्या घरामध्ये त्यांनी एक छोटासा बिझनेस सुरू केला. आणि त्या बिझनेसमधून त्यांनी पैसे साठवले आणि त्याच पैशामधून त्यांनी 1958 मध्ये रिलायन्स कमर्शियल कॉर्पोरेशनची स्थापना केली. सुरुवातीला त्यांच्या कंपनीमध्ये अद्रक, विलायची, हळद, कपडे, खूप सारे वस्तू भेटायच्या आणि खूप कमी वेळामध्ये त्यांनी खूप मोठी प्रगती केली. एक कपड्यांची खूप मोठी कंपनी वेगळी काढली आणि त्याला रमणिकलालच्या मुलाचं नाव दिलं विमल. रमणिकलालच्या मुलाचं नाव होतं, म्हणजे त्यांच्या भावाच्या मुलाचं नाव होतं विमल. ते त्यांनी त्या कपड्यांना नाव दिलं विमल कंपनी. 1980 मध्ये परत महाराष्ट्रामध्ये धीरूभाई अंबानी यांनी पॉलिएस्टर कपड्यांचा, म्हणजे तो एक धागा असतो त्याचा कारखाना उघडला. या पद्धतीने धीरूभाई अंबानींची ही दिवसेंदिवस प्रगती होत होती. त्यानंतर पेट्रोकेमिकल, त्यानंतर ग्लोबल मार्केट, अशा एकानंतर एक अशा बऱ्याचशा कंपन्या धीरूभाई अंबानी यांनी स्थापन केल्या. धीरूभाई यांचे राजकारणी लोकांबरोबर आणि नेत्यांबरोबर खूप चांगले संबंध होते. प्रणव मुखर्जी यांच्याबरोबर सुद्धा खूप चांगले संबंध होते. त्यामुळं त्यांना कसलीच अडचण येत नव्हती.
मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये काही जरी प्रॉब्लेम झाला तर एका फोनवर त्यांना मदत मिळत असे, का तर त्यांचा स्वभाव, हार्डवर्क, माणुसकी आणि तेच नंतर त्यांच्या मुलांमध्ये गुण उतरले. ज्यावेळेस ते या दुनियेतून गेले, दुनिया सोडून गेले, त्यावेळेस ते 138व्या क्रमांकाचे श्रीमंत आदमी, श्रीमंत माणूस, श्रीमंत व्यक्ती होते. 6 जुलै 2002 साली त्यांना म्हणजे त्यांचं वय हे 69 वर्ष होतं. त्यावेळेस त्यांना अटॅक आला आणि त्यांचं तिथेच निधन झालं. त्यांच्या मृत्यूच्या वेळेस रिलायन्स कंपनीची पूर्ण संपत्ती ही जवळपास 60,000 करोड झाली होती. म्हणजे 60,000 करोड संपत्ती ते त्यांच्या परिवाराला सोडून गेले आणि रिलायन्स कंपनीला एवढ्या पुढं नेऊन ठेवलं होतं त्यांनी की परिवाराला कसलीच अडचण येणार नाही. खूप काही एकदम शून्यातून त्यांनी त्यांचं विश्व निर्माण केलं होतं. त्यांचा आदर्श घेऊन श्रीमंत होण्यासाठी जवळ काहीही माणसाच्या जवळ नसलं तरी त्यांचं एक मोटिवेशनल जीवन आहे की त्यांच्या जीवनाकडं पाहून काहीही जवळ नसलेली व्यक्तीसुद्धा खूप मोठी बनू शकते. आता रिलायन्स इंडस्ट्री ही कंपनी जवळपास 12 लाख करोडपर्यंत पोहोचलेली आहे. परंतु शून्यातून विश्व निर्माण करून दिलं आहे त्यांना त्यांच्या वडिलांनी, मुकेश अंबानी आणि अनंत अंबानी यांच्या वडिलांनी, म्हणजे धीरूभाई अंबानी. हे त्यांचं बेसिक आहे. त्यांच्या पश्चात पूर्ण बिझनेस हा त्यांची 2 मुलं पाहत होते, धीरूभाई अंबानी आणि अनंत अंबानी. परंतु नंतर काही कारणांमुळं त्यांच्यात भांडणे सुरू झाली, वादविवाद सुरू झाले, जमीन असं झालं. मग त्यांनी एक प्रॉपर्टीचा वाटून घेण्याचं ठरवलं. ही संपत्ती पूर्ण वाटून घेण्यात आली. कारण सुरुवातीला एकत्र जॉईंट फॅमिली असल्यामुळं धीरूभाई अंबानी होते तेव्हा काही त्याची वाटणी झालेली नव्हती. परंतु नंतर दोघांचं जमायचं झालं त्यामुळं पूर्ण प्रॉपर्टीचं त्यांच्या आई, त्यांच्या म्हणजे धीरूभाई अंबानीच्या पत्नी म्हणजे मुकेश अंबानीच्या आई यांनी दोघांमध्ये संपत्तीची वाटणी केली. त्यांच्या पत्नी कोकिलाबेन यांनी संपत्तीची वाटणी केली. तसे पाहता त्यांना 4 मुले होते, मुकेश अंबानी, अनंत अंबानी, दीप्ती आणि नीना. 2 मुली पण आहेत. एक भजे विकणारा मुलगा एक मोठा बिझनेसमॅन झाला. ही कहाणी खूप छान आहे.